2 तारखेला सोलापूरमध्ये माझा शो होता. हा शो नेहमीसारखा चांगला गेला. शो नंतर सगळे जे फॅन्स होते ते फोटो काढण्यासाठी लाईन मध्ये थांबले वगैरे. आम्ही फोटोज वगैरे काढले. हा पण जसे ते फोटो काढल्यानंतर तिकडे 10-12 गुंड होते, ते लाईन मध्ये घुसले बर आणि मग ते स्टेजवर आले. आधी मला वाटलं की ते फोटो काढण्यासाठीच आले, हा पण त्यातले 5-6 जण मागून आणि 4-5 जण पुढून आले आणि काही न बोलता मग त्यांनी सरळ मला मारण्यास सुरुवात केली. बर त्यांनी मला हाताने, लाथाबुक्क्यांनी, जसं त्यांना शक्य झालं त्यांनी सगळं मला मारलं. हा त्यांनी मला धमकीही दिली जीवे मारण्याची. आणि त्यानंतर त्यांनी मला दाखवला जो व्हिडिओ होता. वीर पहाडियावर त्यांनी एक जोक बनवलेला काही दिवसांपूर्वी, हा जो इंस्टाग्रामवर मी टाकलेला. त्यासाठी त्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी मला पुन्हा मारलं आणि त्यानंतर ते तिथून निघून गेले. बर पण प्रणित, हा सगळा प्रकार ज्या वेळेला घडत होता आजूबाजूला सिक्युरिटी नव्हती का, बाउन्सर्स वगैरे नव्हते का? नॉर्मली लाउंजेसमध्ये मोठमोठ्या या अशा ठिकाणी स्टुडिओजमध्ये वगैरे खरं तर बाउन्सर्स असतात, सिक्युरिटी असते, त्यावेळेला तसं काही नव्हतं? हा व्हेन्यू थोडा छोटा होता आणि सोलापूरमध्ये असल्या कारणाने कदाचित तिकडे असे शोज एवढे होत नाहीत, त्यामुळे सिक्युरिटी ऍज सच नव्हती. 2-3 जण होते, पण ऑब्व्हियसली तेही पुढे आले नाहीत कारण हे एवढ्या मोठ्या संख्येने होते आणि त्यामुळे आणि एवढ्या त्यांनी पटापट या गोष्टी केल्या, त्यामुळे माझ्यामध्ये सगळे लोक इंटिमिडेट झाले आणि म्हणजे मध्ये तर कोणी नाही पडले. हा हा बरं, मग ज्या वेळेला ही सगळी मारहाण झाली, तुझी सुद्धा टीम असेल त्या ठिकाणी, काय नेमकं त्यानंतर केलं तुम्ही? कारण अशा सिच्युएशनमध्ये काय नेमकं करावं हे सुचत नाही. मारहाण झालेली असते आपल्याला, स्पॉन्टेनियसली नेमकं काय घडलं? सीसीटीव्ही फुटेज वगैरे काही मिळालं तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला तक्रार करता यावी? मदत केली का जे आयोजक होते, ऑर्गनायझर्स होते त्यापैकी कोणी? जे तिकडचे म्हणजे व्हेन्यूचे ऑर्गनायझर होते त्यांनी तिथून मग पोलिसांना फोन लावला. कोणत्या तरी पोलिसांची त्यांची ओळख होती, काय त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट होता, त्यांनी फोन लावला. त्यांनी माझंही बोलणं करून दिलं त्यांच्याशी. तर त्यांनी मला विचारलं काय घडलंय, मी सांगितलं त्यांना सगळं. ते मला म्हणाले की आम्ही मदत पाठवतोय. पण त्यानंतर 1 तासभर तरी मी तिथे होतो, काही मदत आली नाही. तर आता तेव्हा ते पोलिसांचं नाव काय होतं ते मलाही आठवत नाहीये, पण बोलणं झालेलं. आणि त्यानंतर जे तुम्ही सीसीटीव्ही फुटेजचं म्हणताय, तर फुटेज त्यांच्याकडे होती जे काय आहे. आम्ही तेव्हा पण जर पोलिसांची मदत नाही आली आणि सगळे लोक घाबरले होते, तर सगळ्यांनी मला हेच सल्ला दिला की आता तू मुंबईला जा, कारण इथे काही ऍक्शन नाही घेतली जाणार आता तरी, तर मुंबईला जाऊन तू बघ. मग मी डिसाईड केलं की मी आधी घरी पोहोचतो सुखरूप आणि त्यानंतर काय ते ऍक्शन आपण घेऊ. बरं, मग